नमस्कार, सुस्वागतम, वेलकम तुमचं सगळ्यांचं. कशा सगळं का बरी आहेत ना. चला, आज मी तुम्हाला माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी मी सांगते. कोण मला काय म्हणते काय नाही, आज मी सगळं तुमच्यापाशी क्लिअर करते. जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवणार, एक 10-15 मिनटाचा व्हिडिओ बनवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, मगच कमेंट करा तुम्हाला काय वाटते काय नाही स्मिताबद्दल. आणि थोडंसं कमेंट बघून थोड्याशा त्या थोडासा व्हिडिओ बघून तुम्ही लगेच कमेंट करता. तर पूर्ण व्हिडिओ बघत जावा. जे शब्द जे बोलते मी त्या शब्दाचा अर्थ पण तुम्ही जाणून घेत जावा. काही लोक काय करतात, कमेंट करायच्या व्हिडिओ बघायच्या आधीच कमेंट करून टाकतात. ठीक आहे, काय हरकत नाही, पण पूर्ण व्हिडिओ बघत जावा. आता बघायला गेलं तर मी सगळ्यांना प्रथम माझा नमस्कार करते आणि सगळ्यांना रामकृष्ण हरी बोलते. मी खोटं नाही बोलणार. मला जसं पांडुरंगापासून जाऊन आल्यापासून ना लई भारी वाटते. आणि खरोखर सांगायचं म्हणलं ना तर मी खोटं नाही बोलणार तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही सगळ्यांनी बघितले, जेव्हा माझ्या गावात पालखी आली होती तेव्हा मला जायची खूप इच्छा होती. नंतर माझं मन जरा डगमावलं की नको जाऊन दे, आता नको जायला असं. नंतर पालखी गेली निघून. पालखी गेल्यानंतर मला खूप चिडचिडपणा व्हायला लागला, खूप राग यायला लागला, खूप हे व्हायला लागला. कारण मला कसं सगळं बघून चालायचं आहे. मला असं वाटायचं की माझ्या संगती कोणीच नाही, मी कसं जाऊ पंढरपूरला. बाया माणसाला काय नाही म्हणून लागत, जाता जाता टॉयलेट लागते, आंघोळ आहे फुंगूळ आहे काय म्हणून नाही, चोरी होत्यात ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण तरी पण हा विचार करून मी थांबली की आपल्या संग कोणीच नाही, आपलं कसं होणार. आपल्या वारी करायची ठीक आहे, पण आपल्या संग जायला कोणीच नाही. मी सगळ्यांना बोलली की यायचं का यायचं का यायचं का, कोण म्हणायचं नाही नाही आता नाही पुढच्या वर्षी, असं तसं बोलली. पण मला लय वाईट वाटलं. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही म्हणून एक दिवस राहिलं. दुसऱ्या दिवशी पण आहे ना मला लय वाईट वाटत होतं. खूप लोकांना असं वाटत होतं की स्मिता खोटं खोटं बोलती, वारीचं नाव घेते आणि जात नाही, काहीच नाही. पण तुम्हाला माझा प्रॉब्लेम काय सांगू भावांनो, ऐका आता माझा प्रॉब्लेम तुम्हाला सांगते. मग मी विचार केला की ठीक आहे चल जाऊन दे, काय होईल ते होईल. मी पांडुरंगाला चालले. पांडुरंगाच्या दारी चांगलं तर होईल ना तर वाईट तर होईल, मी हा विचार करून मी निघाली घरातनं. रात्रीची मी बॅग भरली. सकाळी मुलाला बोललं की मला सोड बाबा, वारीमध्ये जाते मी चालत. बरोबर आहे का नाही. 5 शिवा मी ओलांडल्या. माझं खूप चांगलं झालं. आणि खरोखर सांगते, मला ना हे लाईव्ह यायचं काय जरा पण इंटरेस्ट नाही राहिला आता. का तर माझ्यामध्ये मी ना खूप बदल केला आणि मला पांडुरंगाने मला बदल केला आहे. आणि खूप लोक काय करतात माहिती आहे का, मी लाईव्हवर आले की मुद्दाम मला चिरवण्याचा प्रयत्न करतात आणि मुद्दाम काय ना काय वाईट शब्द बोलतात की मी वाईट बोला म्हणून. आणि मला वाईट फक्त काही बोलायचं नाही, मला खूप पुढे जायचं आहे. आणि खरोखर सांगायचं म्हणा ना तर भावांनो बहिणींनो, वाईट वाटून घेऊ नका. खूप लोकांना वाटतं की मी लाईव्हवर यावं आणि खूप लोकांना वाटतं की मी येऊ नाही का, तर ह्याच्यामुळे आम्हाला यूज येत नाही. पण असं काही नाही रे, तुम्ही पण कमवा, तुम्ही पण पुढे जावा. माझं काही नाही असं एकदम. मला एवढंच सांगायचं आहे, जेव्हा तेव्हा वाटतं तेव्हा मी लाईव्हवर येईल. पण मला एक विनंती आहे सगळ्यांना की मी लाईव्हवर नाही येणार आजपासून जास्त करून. कारण खूप लोक बोलतात ताई लाईव्हवर ये, पण बरेच लोक मला खूप लोक चिरावतात. मी घाण बोलायचं ते मला ना काय ना काय उंगल्या करतात. आणि मग मी उंगल्या करायला बघते, उंगल्या केल्या की मग मी काय ना काय घाण बोलते. पण मला असं वाटते की मी माझ्या तोंडाला कशाला घाण बोललो, जर मी माऊलीच नाव माझ्या तोंडामध्ये आहे सदून नाही. आता मला कोणाचा फोन आला तर म्हणते रामकृष्ण हरी माऊली. कधी भारी वाटतं ना रामकृष्ण हरी बोलायला सुद्धा अंगामध्ये एकदम ताकद येते. आणि पांडुरंग बोललंय मला की बाळा तू टेन्शन घेऊ नकोस, तू खुश राहा. तू लाईव्हवर भले गेली तरी तू वाईट लोकांच्या कमेंट वाचू नको. तू चांगल्या लोकांच्या कमेंट वाच आणि पुढे जा. लोक तुला बघत्यात नाही बघत्यात, कसं आहे लोकांना चांगलं आवडत नाही बघायला. लोकांना लोकांना वाटतं की मी फालतूक बोलावं आणि फालतूक मी बोलावं आणि फालतूक गोष्टी करावं, असं लोकांना वाटतं. पण ते काय लोक काय करतात, ते घाण कमेंट करतात माझं ध्यान भटकण्यासाठी. तर मला असं वाटतं की जर मी पांडुरंगाच्या वारीमध्ये गेली, मी शुद्ध होऊन आली, म्हणजे बघायला गेलं ना तर मी रामचंद्र भागामध्ये जेव्हा आंघोळ केली ना तेव्हा डुबकी मारली ना, देवा शपथ खोटं नाही बोलत, मी पांडुरंगावरच बोलली, पांडुरंगा मला भरपूर ताकद द्या आणि चांगल्या लोकांचा संगत द्या मला, वाईट लोकांचा संगत नको मला. गरीब का असाना पण चांगलं संगत द्या. आणि खरोखर सांगते पांडुरंगाने ते पण माझी इच्छा पूर्ण केली. मला ते वारकरी भेटले, शेवटपर्यंत त्यांना साथ दिला मी. त्यांच्या संगती मी शेवटपर्यंत पंढरपूरला गेली. त्यांना मी मध्ये नाही सोडलं. का तर ते माझे मैत्रीण मित्र आहेत. बरं ते लोक दिसाय कशी आहेत कशी नाही ते नाही मी बघितलं, मी त्यांच्या मनामध्ये घुसली, त्यांच्या मनात मी घर केलं. मी नाही बोलली की ते माझ्या बरोबरचे नाही आहेत, ते कसं चालणार कसं करणार, मी त्यांच्यासंग कसं करू. जे तिथं लोक राहतात तिथं मी राहिली. ज्या लोकांनी खाल्लं ते मी खाल्लं, त्यांनी पण मला विसरलं नाही, काहीच नाही. खूप चांगले आहेत. आणि खरोखर सांगते त्यांच्यामध्ये मला पांडुरंग भेटले. पांडुरंग सदैव माझ्या पाठीशी होते. जेव्हा मी घरातून निघाली ना तेव्हा मी माझ्या पाठीवर बॅग अडकवली, हातात फोन घेतला आणि रामकृष्ण बोलून
बावऱ्यामधून निघाली मी चालायला. आणि तेव्हा चालता चालता मला लोक विचारलं, कोणा संग आली बाळा तू, कोण आहे तुझ्या संगती? मी म्हटलं माझ्या संगती पांडुरंग आहे, माझ्या संगती कोणी नाही. तर खरं सांगती त्यावेळेस माझं ना मनातून एवढे शब्द चांगले आले, तोंडातून मुखीतनं माझं सगळं चांगलं शब्द आले. इथून तिथून मी चांगलं बोलत गेली, कधी कोणा वाईट बोलली नाही, काही नाही. खूप एन्जॉय केला, मस्ती मजा खूप केलं. तुम्ही तर बघितलं आहे तो व्हिडिओ. काय व्हिडिओ अजून मी अपलोड केलंच नाहीत. खरं सांगायचं म्हणलं ना, मी दान पण केले, असं नाही की नाही केलं. त्याचा पण व्हिडिओ मी काढला आहे, पण मी ते अपडेट नाही करणार. का तर ते काय करून माझं मग मी काय दान केलेलं काय फायदा आहे? मी फुल न फुलाची पाकळी मी दान केली. मी खोटं नाही बोलणार. माझा विश्वास असेल तर तुम्ही यकीन करा, विश्वास नसेल तर नका यकीन करू. आता तुम्ही मला सांगा की मी लाईव्हवर यायचं का नाही यायचं. लोक मला धमकी देतात, लोक मला काय बोलतात की तू हगून मुतून दाखवते, पाजून दाखवते, लोकांना हे करते ते करते. हो का, मी जसं आहे तसं मी दाखवते. माझी जिंदगीमध्ये जसं दुःख आहे तर दुःख दाखवते, खुशी असेल तर खुशी दाखवते, सुख असेल तर सुख दाखवते, दुःख असेल तर दुःख दाखवते. मी अशी कोणती गोष्ट लपवली तुमच्यापासून? मी खाताना पिताना सगळं तुमच्या संग मी शेअर करते. कोण आहे माझं तुमच्याशिवाय? मला माझ्या गणगोटचा सहारा नाही, माझं तुम्ही सहारा आहे. तुम्ही माझे मायबाप आहे आणि तुम्हीच लोक मला ताकद आहे. तुमची कमेंट हे माझी ताकद आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी खूप दुःखात आहे रे. मला कधी कुणाचं प्रेम नाही भेटलं, नवऱ्याचं कधी सुख नाही भेटलं. मी एकटी राहते. माझ्या 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 मनामध्ये दिलमध्ये काय दुःख आहे ते तुम्ही जाणून घेऊ शकता. भले मी तोंडाने फटकळ आहे, पण मी खूप मायाळू आहे. मला खूप माया येते. आणि पुढच्या वर्षी बघा, मी वारीमध्ये ना, मी जिवंत असेल तर मी नक्की पुढच्या वर्षी वारीमध्ये खूप चांगलं कार्य करेन. खरंच तुमचा आशीर्वाद पाहिजे. आता मी लाईव्हवर यायचं का बंद करते? कारण की मला ना चांगलं राहायचं आहे, चांगलंमध्ये लोकांमध्ये. माझे व्हिडिओ भले मला कमी यूज आले चालेल, पण मला ना आता तुम्ही 2-3 दिवस बघताय माझी लाईव्ह तुम्ही, मी किती छान बोलायचा प्रयत्न करते. पण काय लोक आहेत मुद्दाम काय ना काय उंगल्या करतात मला. तुम्ही सांगा भावानो, जर एखादी व्यक्ती सुधरत असेल तर तिला सुधरून देणारे लोक आहेत का? तुम्हाला काय वाटते? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की स्मिता तू लाईव्हवर ये किंवा नको येऊ. तुम्ही सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडणार? दिवसातनं 2-2 व्हिडिओ मी अपलोड करेन. व्हिडिओ टाकीन मी 10-10 मिनिटाचं, 20-20 मिनिटाचं. खरं सांगायचं म्हणलं तर. पण मला ना हे घाण बोलायला मला आता आवडतच नाही. मला रामकृष्ण हरी बोलायला आवडतं. मी कधी पण व्हिडिओ चालू करीन तर रामकृष्ण हरी माऊली हा शब्द माझ्या हमेशा तोंडात राहील. आणि खोटं नाही बोलत. मी गुरुवारचं आणि सोमवारचं चिकन मटण खात नाही. आणि जसं माऊलीला गेल्यापासून मला गॅसचा प्रॉब्लेम कमी झाला, प्रॉब्लेम सॉल्व झाला आहे माझा, तर मी असं खोटापणा कधीच नाही करणार. आणि माऊली मला एवढे बोलले की स्मिता तू खूप चांगली आहे आणि तू खरंच खूप मनाने चांगली आहे, तू माझी वारी पूर्ण केली. जर माझ्या पायाला एवढं मोठं मोठं फोर आलं होतं ते मी जागेवर जाऊस तर माझं फोर जिरून गेलं. मी खोटं कधीच नाही बोलणार. माझ्या फोरं माझ्या नकामध्ये, माझे नखं तुटली, 2 नखं तुटली. तुम्हाला मी दाखवलं असतं पण चांगलं वाटत नाही, कारण माझे पाय घाण आहेत. चालून चालून माझे पायाला एकदम हे झालं, एकदम खराब झाले. तरी पण मी पार्लरमध्ये गेली नाही की पाय धुवायला घासायला म्हणून, नाही गेली. का? हो का, पैसा आपण कमवायचा ना आपण गमवायचा. पैसा कुठं खर्च करायचा ते आपलं काय. मी कमवते म्हणून मला माहिती आहे. मला नवरा नाही, कोणीच नाही घरात कमवणारा, माझा कोणी नाही. माझा मुलगा लहान आहे, शिकतोय अजून. ज्या दिवशी तो माझा मुलगा कमवणार त्या दिवशी मी पार्लर खूप हे करेन मी. म्हणजे बघायचं गेलं ना, म्हणजे की खूप मी स्टाईलमध्ये राहील. झालं आता माझा मुलगा 12 वर्षाचा, 12वीला आहे आता पूर्ण 18 वर्षाचा 12 तारखेला होईल. त्याला सगळ्यांनी शुभेच्छा द्या. माझा मुलगा बोलतो माझे मम्मी माझा बड्डे काय करू नकोस, नको बड्डे करू. माझ्या कानामध्ये गुदगुद करते ते खूप दिवस झालं. काय माहीत नाही मला कानामध्ये का गुदगुद करते. हो का, आता पण कसं व्हायला लागले. माझ्या मुलाला म्हटलं येस तुझा बड्डे आहे 12 ऑगस्टला, आपण बड्डे करूया. येस म्हणला मम्मी नको ग तुझं बड्डे काय नको, मला बड्डे नको काय नको. त्याचा बड्डेचा इंटरेस्ट गेला हो. जसं मी 2 दिवस आतमध्ये होते ना, त्याचा मूड गेला सगळा. त्याचा मूड मी पुन्हा आणेन. पण आता ह्या वर्षी मी त्याला सांगते नाही, एकदम माझी काही मजबुरी आहे म्हणून येसचा बड्डे माझ्या संगती नाही होऊ शकणार. मी मुंबईला त्याचा बड्डे करीन. गावी तो करून का नाही करून मला माहीत नाही, पण मी माझ्या भावाला सांगेन येसचा बड्डे करा. वबनं सांगेन त्याचा व्हिडिओ शूट कर. येस नाही करणार, पण माझी एक मजबुरी आहे. मी येसच्या बड्डे दिवशी येसला नाही भेटू शकणार, कारण माझी मजबुरी आहे. मी नाही सांगू शकत. तो तुम्हाला लवकर ब्लॉग बघायला भेटेल तेव्हा तुम्ही म्हणसान की खरंच स्मिता तू खरंच एक आई आहे. आई म्हणून मला वळखणारे खूप लोक आहेत, समजून घेणारे खूप लोक आहेत. आणि काही लोक मला घाण कमेंट करतात. त्याचं मला दुःख काय वाटतं की एखादी व्यक्ती जर मोहर जात असेल तर तिला सपोर्ट करायला पाहिजे.
मला कोणाचा सहारा नाही, 1 रुपयाचा पण सहारा नाही माझ्याकडे. मी जेव्हा कमवून तेव्हाच मी खाईन. आणि मला ना खूप चांगली सवय आहे, म्हणजे खूप चांगली सवय. मला कसलीही घाण सवय नाही. मी कधी तंबाखू खात नाही, कधी गोवा खात नाही, कधी नशा करत नाही, कधी काहीच नाही. मला एकच नशा आहे, चांगलं चुंगलं खायचं आणि चांगलं राहायचं. माझ्या पायात चप्पल चांगली पाहिजे, अंगावर कपडे चांगले पाहिजेत, खायला चांगलं पाहिजे, हे माझा नशा आहे. आणि हे मी कधीच सोडणार नाही. पैसे असो किंवा नसो, पोट भरून खाणार. लोकांचं कामच आहे मला नावं ठेवायचं. मला खूप लोक धमकी देतात, खूप लोक मला माझ्या नावाने लाईव्ह घेतात, मला काय 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 बोलतात. पण मी पांडुरंगालावरच सांगते, माऊली मी सत्य आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि देवाला मला प्रूफ द्यायचं आहे. हे आम्हाला देऊन मला काही फायदा नाही. मला देव मला वरनं बघतात. मी माझ्या आईबापाला सांभाळते, आईबाप माझे हे मी त्यांना सांभाळते. माझ्या बहिणी बाळांना मी तसं राहते, भाऊ बहिणीला राहते. भलेच माझे घरचे माझी गरिबी आहे परिस्थिती, तुम्ही बघितलं आहे. माझा बाप पण गरीब आहे, माझी आई पण गरीब आहे, माझा भाऊ पण गरीब आहे, आणि माझा मुलगा पण गरीब आहे. माझा मुलगा मला वरडतो, कुणाच्या नादी नको लागू. मी पण माझ्या मुलाला वरडते की कोणतीही वस्तू सांभाळून करायची, कुणाच्या नादी लागायचं नाही, काहीच नाही. तुला पाहिजे ते मला माग, मी जीवाचं रान करीन, रक्ताचं पाणी करीन, पण तुला कोणत्याही गोष्टी मी तुला देणार. पण तू कुणाचं गलत लोकांचे सहारा नाही लागायचा, कुणा सांगते गलत लोकांसंग जायचं नाही, काहीच नाही. तुझ्यासाठी मी मुंबई सोडते 5-6 महिने. आता त्याचं 12वी त्याचं गावी होणार. त्याच्यासाठी मला मुंबईला नाही राहू शकत जास्त. मी गावी राहू शकते. जेव्हा माझी कोर्टची तारीख असेल तेव्हा मी मुंबईला येणार. त्याच्यानंतर मुंबईमध्ये माझं 2 घर आहेत, इथं घर आहे, त्या घरात मी राहीन, 2 दिवस राहीन, गावाला जाईन. बरोबर आहे का नाही? मुलासंग पण राहणं होईल, त्याच्यावर पण लक्ष होईल. आणि मी तुम्हाला ब्लॉग दाखवत जाईन. व्हिडिओ लाईव्हवर नाही येणार, कारण लाईव्हवर कसं आहे, खूप लोक मला घाण कमेंट करतात, मग माझं तोंडातून घाण शब्द येतात. आणि ते घाण शब्द माझ्या तोंडातनं शोभा देत नाहीत. सगळी लोक बोलतात स्मिता तू खूप चांगली आहे गं, तू घाण नको बोलत जाऊ, शिवाय नको देऊ. पण लोक मला मजबूर करतात. मी काय करू तुम्ही सांगा. लोक वगैरे बोलतात. आता मी ते सांगितलं, मी पाजणं फुटणं बंद केलं आहे, तरी पण लोक म्हणतात ताई पाजून दाखव ना, ताई पाजून दाखव. अरे तुम्ही तुमच्या आईला बोलचाल का असं की आई पाजून दाखव ना? बोलणार का तुम्ही? सांगा. नाही बोलणार ना. तसं मी पण कुणाची आई आहे, कुणाची बहीण आहे, कुणाची लेक आहे, हां कुणाची बायको तर नाही मी, कारण मला नवरा नाही. पण मी कुणाची आई आहे ना. विचार करा, एक आईच्या नात्याने तुम्ही मला बघू शकता. अरे मी कॉमेडी करते, मजाक मस्ती करते, हे जातं मी फालतूक नाही रे. वारीला जाताना किती लोक भेटली मला, एवढी भेटली ना, खूप लोक भेटली. किती लोकांनी माझ्यासंग व्हिडिओ काढला, किती लोकांनी माझ्यासंग फोटो काढलाय, आणि खरोखर सगळ्यांनी मला समोर बघितलं आहे. ते पण बोलतात तू खूप सीधी साधी आहे गं स्मिता. आणि हो का, मला कोण काय म्हणतंय काय नाही मला जराही फरक पडत नाही. मी म्हणते कुत्री भोगत्यात भोकून दे, मी हाती आहे, माझी बराबरी करू नाही शकत म्हणून ते माझी बुराई करतात. कारण कंटेंट पाहिजे, कंटेंट आपल्याकडे भरपूर आहे. कंटेंट माझ्याकडे असं आहे, मी जेवण दाखवते. माझं जेवणला मी एक 15-20 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता, डिस्क्रिप्शन बॉक्सला मी लिंक टाकते त्याची. स्मिता सातपुते कुकिंगचं चॅनल आहे माझं, त्याच्यावर बघा. माझा एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. त्या कमेंट किती छान केलं लोकांनी मला. मी त्यांना एक रेसिपी शिकवली, इडलीचा आटा कसा बनवायचा. किती लोकांनी छान छान कमेंट केल्या, शपथ सांगते. मला त्या कमेंट बघून मला खूप आनंद झाला की माझे खरं फॉलोवर आहेत, मला प्रेम करणारे. मग मी अशा छालपात फालतूक लोकांकडे लक्ष कशाला देऊ? आता तुम्ही मला सांगा, मी लाईव्हवर यायचं का नाही यायचं ते तुम्ही मला सांगा. जे लोक माझे चांगले फॉलोवर आहेत ना, त्यांच्यासाठी मी काय करू? लाईव्हवर येऊ? मी फक्त मला पण असं वाटतं की खूप लोकांना माझी लाईव्ह आल्यानंतर त्यांना करमणूक होतं. आता मी 2-3 दिवस लाईव्हवर नव्हती, तर खूप लोकांना वाटलं की स्मिता तू कधी लाईव्हवर येणार. एका तर दादाला म्हटलं, मी माझ्या मी बोलला, अरे दादा माझा रिचार्ज संपले. तर तो लगेच बोला मी रिचार्ज करू का? तर म्हटलं नाही रे, मी वारीला आली, मी पांडुरंगाच्या वारीला आली, इकडे नेटवर्क नाही रे, आणि मी नाही येऊ शकत लाईव्हवर. नाही म्हणलं ताई तुझ्याकडे नेट नाही, तू आता बोलली. त्याने माझं रिचार्ज मारलं. आता त्याचं नाव मी नाही सांगू शकत, परत तुम्ही त्याला चिडवणार. पण जेव्हा मी लाईव्हवर येईन ना, तेव्हा त्याचं मी नाव सांगेन. लववरून नाव आहे, लववरून. एका मिनिटात त्यांनी माझं रिचार्ज केलं बघा. म्हणजे लोक मला मी लाईव्हवर येण्यासाठी माझ्याकडे नेटवर्क नाही म्हणून सांगितलं. ज्या दिवशी मी पंढरपुरामध्ये होती, खोटं नाही बोलत, जिथं पालखी असते ना तिथं नेटवर्क असलंच नसतं. पण पांडुरंगाला मी एवढं म्हटलं, पांडुरंगा माझे जेवढे फॉलोवर आहेत ना त्यांना मी तुमचं दर्शन द्यायचा प्रयत्न करते, मला 1 तासाची मला इंटरनेट द्या. चमत्कार झाला. माझा तुम्ही लाईव्ह बघू शकता. ती लाईव्ह मी आहे बघा, माझं स्मिता सातपुते कॉमेडी चॅनलवर ते लाईव्ह आहे. तुम्हाला मी पांडुरंगाचं दर्शन दिलं, बघितलं. मग विचार करा, कोणाच्या फोनला नेट नव्हतं तिथं,
पंढरपुरामध्ये, कारण जिथं पालखी होती आणि देवेंद्र फांडा येणार होता त्याच्यामुळं ना ते नेट बीट सगळं बंद असतं, ते कॅच करतात म्हणतात, असं काय बोलत होती. तर कोणाच्याही फोनला नेटवर्क नव्हतं, पण माझ्या फोनला नेटवर्क होतं. मग विचार करा, पांडुरंगाने मला साथ दिली. पांडुरंग मला बेटा तुझी इच्छा पूर्ण करू, तुझे फॉलोअरला माझं दर्शन द्यायचं आहे ना, तुझ्यासाठी मी नेटवर्क दिलं, नेट दिलं. 1-1.5 तास मी लाईव्हवर होती. तुम्ही ते लाईव्ह बघा. स्मिता सातपुते कॉमेडी चॅनलवर माझं आहे, पंढरपूरचं एक लाईव्ह आहे, त्या माऊलीन सांगती, त्या लाईव्हवर तुम्ही बघा. किती छान ती लाईव्ह झाली, किती छान लोकांनी दर्शन घेतलं, किती छान लोकांनी बघितलं की स्मिता तुझ्यामुळे आमचं घरी बसून दर्शन झालं. विचार करा तुम्ही. आणि मी खरं सांगते, मी कधी खोटं बोलत नाही. माझ्याकडून चुकी झाली तर मी तुमची माफी पण मागीन की हो माझ्याकडून चुकी झाली म्हणून, बरोबर आहे का नाही. आणि माझा खरापणा हा मला मोहरं नेणार. हा का, मी नाही म्हणत की मी अशी आहे, मी तशी आहे. माझ्यामध्ये पण काय चुकी आहेत, मी ती मानते आणि त्या चुकी बदलून, चुकी मी सुधरून मोहरं जायचा प्रयत्न करते. कारण मला खूप पुढे जायचे, खूप म्हणजे खूप पुढे जायचे. आता ह्या वर्षी माझी अशी तुम्ही वारी बघितली, पुढच्या वर्षी तुम्ही माझी वारी बघा. मी म्हणसान स्मिता खरंच ग तू खूप, म्हणजे मला तुम्ही अजून काही लोकांनी भेटले नाही, पण काही लोक भेटल्यात. माझा बोलका स्वभाव आहे, माझ्या मनामध्ये पाप नाही. मला कधी जिंदगीमध्ये कधी प्रेम नाही भेटलं. जेव्हा माझ्या पोटामध्ये 4 महिन्याचा मुलगा होता ना, तेव्हा माझा नवऱ्याने मला सोडून दिलं. मग विचार करा, ह्या तळ्यातल्या फोऱ्यामध्ये सारखं मी माझ्या मुलाला सांभाळलं. हे तळ्याचा फोर असतो तसं मी माझ्या मुलाला सांभाळलं. कसलं मी त्याला त्रास नाही दिला. 2 वर्ष मी जेव्हा आतमध्ये होते तेव्हा मी 24 तास माझ्या मुलासाठी लढायचे, माझ्या मुलासाठी मी करायची. मी काम पण केलं, असं नाही की नाही काम केलं, पण मी कधी माझ्या मुलाला सोडून कधी मी दुसरं लग्न नाही केलं, ना करणार कधी. हां, पण आता खोटं नाही बोलत. जिंदगी एकटं जगणं खूप कठीण आहे, तुम्हाला पण सगळ्याला माहिती आहे. आणि मी खोटं नाही बोलणार. मला जर जीवनमध्ये चांगला मुलगा भेटला तर मी नक्की लग्न करेन. का तर आता इथनं पुढं जगायचं जिंदगी खूप कठीण आहे. आता पण मी जगली, मी ते पण स्वतः सांगते. उद्या म्हणू का तुम्ही की तुम्ही तर तू तर बोलली मी लग्न कधी नाही करणार. जर मला पांडुरंगाने माझ्यासाठी चांगला मुलगा माझ्यासाठी शोधला असेल, भेटेल मला कधी ना कधी चांगला, तो मला समजून घेणारा, माझं जे काय आहे ते मला मी क्लिअर बोलते. जीवनामध्ये मला कोण ना कोण भेटेल, असं नाही की नाही भेटणार. मी एक व्हिडिओ टाकला तर 10 लोक मला तयार भेटतात. पण मला काय वाटतं, योगायोग असतो का नाही सांगा. आता मला वारीमध्ये खूप लोक भेटली. आता वारीमध्ये आपण जातो चांगल्या मनाने, आपण काय प्रेम करायला जात नाही बाबा. आणि बघा, ज्या लोकांसंगती मी वारीमध्ये घुसली त्या लोकांमध्येच मी शेवटपर्यंत वारी केली. त्यांना सुद्धा मी कुठंही गेली नाही. आणि ते बिचारे माझ्याकडून चुकली तरी आगे पिछे झालो तरी पण ते लोक थांबली माझ्यासाठी. मी पण मोहरं जाऊन थांबायची. सगळ्यांच्या घरी गेली, खूप चांगला पाहुणचार केला. सगळ्याला मी कोटी धन्यवाद बोलते. आणि खरोखर सांगते, भले आता माझा व्हिडिओ ना खूप मोठा झाला आहे, 20 मिनिटाचा होता आला आहे, पण मी लाईव्हवर येऊ का नको ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की स्मिता नाही तू ब्लॉग बनवत जा, छान वाटेल तुझे ब्लॉग बघायला, मी नक्की तुम्हाला ब्लॉग बनवीन. आता कशी माझी तब्येत डाऊन आहे, एवढा प्रवास केला त्याच्यानंतर मला पण टेन्शन आहे. हो का, मी लाईव्हवर असते ना तर कधी कधी माझं डोकं चालत नाही, माहीत आहे. कारण डोकं खूप चालवायला लागतं. आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला कहाणी सांगायचा प्रयत्न करते की आतमध्ये काय काय असतं. त्याचं सुधरू बी शकतं आणि बिघडू बी शकतं, माहीत आहे. हे 5 बोटी आहेत, समान नाहीत. लोक कसे आहेत, हे 5 बोटासारखे असतात. कोण अलग असतं, कोण परक असतो, कोण हे असतो, कोण तो असतो, कसं. मी ह्या सगळ्या लोकांपासून मी सावधान राहिली. का, आपल्या जगायचे कोणासाठी, मुलासाठी. मी जर आता बघा त्या जाग्यावर 5 तरीकेची लोक असतात, सुधारणावाले असतात आणि बिघडण्यावाले असतात. पण मी कधीच वाईट लोकांच्या संगती नाही केली. मी देवाची पूजा करायची, मी खोटं कधीच नाही बोलणार. तुम्ही माझी इन्क्वायरी बी काढली ना, आतमध्ये मी कशी वागत होते, तुम्ही म्हणसान खरंच मी तू खरंच आतमध्ये सुद्धा मी देवाची पूजा करायची. माझ्याकडे देव नसायचं तर मी पेपरमधलं फोटो काढून चिटकवायची, दिवाराला करायची, मग पूजा करायची. तिथं अगरबत्ती भेटते पैशावर, तिथं दिवा लावायचा अलावट नसतो, पण तरी पण दिवा मी 2 मिनिटाचं चुरून लावायची. सकाळी 5 वाजता उठून हळूच दिवा लावायची, चुरून लावायची आणि त्या दिवापाशी बसायची. दिवा लावायचं का अलावट नसतं, कारण तिथं जाळ पोळ होऊ शकतो, काय पण होऊ शकतो ना, म्हणून ती लोक मना करायची. पण मी दिव्याजवळ बसायची, कारण की माझ्या मुलाकडून त्रास नाही व्हायला पाहिजे, माहिती आहे. मी खूप सेवा केली पांडुरंगाची. आणि खोटं नाही बोलत. गेल्या वर्षी मी आतमध्ये होती, जेव्हा मी चंद्रभागाला गेलते ना, तेव्हा मी बोललं, पांडुरंगा तू मला ह्या वर्षी खूप पवित्र जागेवर आणलं. मी खरं सांगते, धन्य झाले. आणि मला पांडुरंग आहे माझ्या पाठीमागं, माझ्या संगती आहे.
लोक मला काय म्हणतात काय नाही त्याचं मला जरा पण गम नाही. एखादी व्यक्ती जर मोरं जात असेल ना, तिला मागं कसं खेचायचं ते आपल्या जनताला सगळं माहिती आहे का. आणि भले मी अनपढ गावात 5वी नापास आहे, मला सांगताना अभिमान वाटतो, पण मला खूप चांगली नोकरी भेटू शकते. मला किती लोकांनी ऑफर दिली की स्मिता तू शिकली किती गं, तर म्हटलं नाही हो मी शिकली काहीच नाही. म्हणजे तू किती छान बोलते, तू किती मस्तपैकी एक रिपोर्टिंग होऊ शकते. लोकांची मुलाखत मी घेत होती ना, तेव्हा काही लोकांनी मला बघितलं आणि ते लोक बोलले की खरंच तू खूप चांगली आहे गं. खरंच मला वाचता लिहायला येत नाही, पण मी तरीसुद्धा वाचता लिहायला शिकली थोडं मी आता ते पण क्लास चालू करणार. मी इंग्लिश बोलायला शिकणार, मराठी शिकणार, चांगलं वाचायला. मी लाईव्हवर आली ना तर ते तुम्हाला लाईव्हवर शिकवणार. मी हा शब्द आज इंग्लिशमध्ये शिकवला. काल पण एक व्यक्ती मला भेटली, नाव नाही घेऊ शकत. ती व्यक्तीने पण मला सांगितलं, चांगलं सांगितलं की स्मिता तू खूप चांगली आहे, तू खूप पुढे जा, जीवनामध्ये जायचं, चांगली जग, चांगली खुश राहा. ती पण बोलली चांगली की तू चांगले शब्द बोलायला शिक, मोरे जा. हो काय, व्यक्ती कोणी का असाना, दुश्मन का असाना, चांगली का असाना, वाईट का असाना, चांगलं 2 शब्द सांगितलं, तिला धन्यवाद बोलली, खूप चांगलं वाटलं म्हटलं. मी नाव नाही घेऊ शकत, कारण कसं आहे इथं नाव घेतलं की एवढं भावाला होतं. मला भेटतात कोण ना कोण मला भेटतं. तर भावानं बहिणीनं मी खूप मोठा व्हिडिओ करते, कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि मला खूप बोलायचं आहे, असेच तुम्हाला मी ब्लॉग बनवत जाईन 20-20 मिनिटाचे. तुम्हाला जिंदगीची कहाणी सांगणार आहे मी माझ्या ब्लॉगच्या मार्फत. लाईव्हवर आले की लोक मला काय ना काय उगीच कमेंट करतात, हे तर झालं का, ते झालं का, हे झालं का, ते झालं का. तर तुम्हाला काय वाटतंय, मी लाईव्हवर यायला पाहिजे काय नाही यायला पाहिजे ते पण सांगा. काही लोकांना खूप लोकांना त्रास होतो मी लाईव्हवर आल्यानंतर, कारण की माझ्याकडे एवढं पब्लिक येतं माझ्याकडे, माझ्या चांगुलपणाने येतं, माझी कलाने येतं. मी काय कोणाला घाण दाखवत नाही, काहीच नाही. मी पूर्ण कपडे घालून व्हिडिओ बनवते. मी कधी नंगा डान्स करत नाही, न करणार पण नाही कधी. माहिती आहे, मला खूप दुःख आहे रे. मला असं वाटतं की गळ्यात पडून मोठ्याने लढाव. माहिती आहे, आणि खोटं नाही बोलत, मी एकटे घरात राहते ना, मी लय लढते घरामध्ये, मोठ्याने लढते. पण सोशल मीडियावर जिंदगी अलग असते, रिअलमध्ये जिंदगी अलग असते. मी तुम्हाला अजून सांगते, कारण मी जिंदगीमध्ये ना खूप दुःख काढले. मला कधी सुखच नाही भेटलं, तर तुमचं कमेंट हे माझं सुख आहे. मला असं वाटतं, तुमची कमेंट बघून मला सुख मला वाटतं की तुमच्या कमेंट ही माझी ताकद आहे. आणि जो कोणी चांगली कमेंट करेन त्याच्यावर मी व्हिडिओ बनवणार, साईटला कमेंट लावणार की खरंच ते व्हिडिओ मी असं कमेंटचं व्हिडिओ बनवणार. एक सगळ्यांनी कमेंट चांगले असेल ना त्याची कमेंटचा मी व्हिडिओ बनवणार. ह्यांची कमेंट वाचवणार, तिथं थांबणार की ह्यांचं कमेंट बघा किती छान आहेत. माझ्याकडे कंटेंट भरपूर आहे, मला गरज नाही कुणाची उनी धुनी करत बसायची. आणि मी खोटं नाही बोलत, मी माझ्या कलाने फेमस झाली, मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर फेमस झाली, मी कुणाच्या जीवावर फेमस नाही झाली. बरोबर आहे का तुम्हाला? सगळी गाव आहे. मी सगळ्यांना सांगते माझ्या लाईव्हवर कुणाची नावं घ्यायची नाही, मला गरज पण नाही, कारण मी हाती आहे. बरोबर आहे का नाही? चला भावांनो, खूप मोठा व्हिडिओ व्हायला लागला आहे, नंतर दुसरा व्हिडिओ बनवते. मला खूप काय बोलायचं आहे आणि माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर करायच्या. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय वाटते माझ्या कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला मी लाईव्हवर यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे. तुम्ही सांगा. मला काही लोक धमकी देतात, हे करतात, बदनाम करतात. सगळ्यांना जगायचा अधिकार असो. मोठी लोक, सेलिब्रिटी लोक आतमध्ये जाऊन आलात, तर मी कोणत्या खेचची मुली आहे तुम्ही सांगा. हां, चांगले ॲक्टर लोक जेलमधून जाऊन आलेले आहेत, तर माझं काय आहे तुम्ही सांगा. आणि मला जरा पण हे नाही, पहिलं मला भीती वाटायची, आता मला भीती नाही वाटत. बिंदास आहे मी आता, टेन्शन हो का, कर नाही तर दरकीच बात का, पांडुरंग आहे माझ्या पाठीशी. बरोबर आहे का नाही? चला भावांनो बहिणींनो, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. आपली स्मिता सातपुत्यांच्या कहाणी ऐकायची असेल तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, व्हिडिओ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. तुमच्या कमेंट ही माझी ताकद आहे. आणि तुम्ही मला सांगा की लाईव्हवर यायचं का नाही यायचं, तर मी तुमच्यासाठी जर तो का कुणाची कमेंट, आणि सगळ्यांनी लाईक करायचं. सगळ्यांनी ह्या व्हिडिओला कमसे कम संध्याकाळपर्यंत, आता किती वाजलं, 12:30 वाजल्यात, 12:45 वाजले. आता मला नाही माहिती हा कधी पोस्ट होते, पण जेवढं तुम्ही लवकर लाईक करचाल तेवढं कमेंट करचाल, त्या कमेंट मी संध्याकाळी त्याच्यावर मी लाईव्ह घेईन. तुमच्या कमेंट ही माझी ताकद आहे. आणि जो वाटते ना मी लाईव्ह देवा, तर नक्की मी लाईव्ह देईन तुमच्यासाठी खास. लव यू मला बच्चा, लव यू. बघा आहे ना माया तुमची मला, कारण तुमच्यामुळे मी फेमस झाली. काय चार जे बोलतात ना नासकं कांदा असतात ना, त्यांना साईटला ठेवलं ना तर खूप जग चांगलं आहे रे बाळांनो, खूप जग चांगलं आहे. ठीक आहे, तर चला मी बोलणं संपणार नाही. आता मी बोलते नंतरच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, बाय बाय. कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. बाय.